गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आजचा प्रश्न असा होता की लग्नानंतर स्त्रियांनी जॉब करायचा की नाही करायचा. तसं पाहिलं तर हा सर्वस्वी त्या स्त्रीचाच निर्णय आहे, तिने जॉब करायचा की नाही करायचा. परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला हा प्रश्न पडला जातो की लग्नानंतर जॉब करायचं की नाही करायचं, ह्या गोष्टीची खंत वाटे. कुठेतरी तिची फॅमिली या गोष्टीला जबाबदार आहे. बिकॉज तिला तसं सपोर्ट मिळत नाही, म्हणून तर तिच्यासमोर हा प्रश्नचिन्ह आहे. मला नाही वाटत एखादी स्त्री इतकी निष्ठुर आहे की ती फॅमिली सोडून फक्त तिच्या जॉबलाच इम्पॉर्टन्स देईल. तिला तिच्यासाठी फॅमिली पण महत्त्वाची आहे, तिला तिची मुलंसुद्धा महत्त्वाची आहेत. बिकॉज बाहेरच्या जगात एखादी गोष्ट घडली तर तिला मेंटली सपोर्ट तिची फॅमिलीच करत असते. तर तिला तिच्या फॅमिलीकडून फर्स्ट जे काही हेल्प असते ती फॅमिलीकडून मिळणार असेल. नंतर तिचे अदर दॅन तिचे रिलेटिव्ज असतील, फ्रेंड सर्कल असेल, यांच्याकडून तिला अपेक्षा असते. परंतु जिथे तिला तिच्या फॅमिलीचा सपोर्ट मिळत नाही तर ह्या जगामध्ये ती कशी वावरणार आहे? तर ती तिच्या जॉबला तरी तिचे 100% देणार आहे का? जसं आपण म्हणतो स्त्री शिकली तर कुटुंबाची प्रगती झाली, परंतु ही शिकलेली स्त्री घरात बसून फक्त कुटुंब सांभाळते तर बाहेरच्या जगाचं नॉलेज तिला येणार नाही आणि ती जी काही प्रगती आहे ती कुठेतरी त्या फॅमिलीशी खुंटली जाणार आहे. म्हणून स्त्रीला तिच्या जॉबसाठी, तिच्या करिअरसाठी तिच्या फॅमिलीचा सपोर्ट मिळणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच डोमेस्टिक व्हायलन्सची जी काही कारणं आहेत त्या कारणांचाही ह्या गोष्टीचा त्यामध्ये एक रिझन म्हणून वापरलं गेलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला कळून जाणार आहे. तर मला वाटतं की ह्या गोष्टीसाठी हा प्रश्न स्त्रियांना पडणार नाही जेव्हा तिची फॅमिली तिला सपोर्ट करेल.